हॅपी दिवाळी. मुलांनो, मुलांचा सर्वात आवडता सण कोणता आहे? होय, बरोबर ओळखलत तुम्ही. दिवाळी. दिवाळीची मौज काही न्यारीच आहे. नवीन नवीन कपडे, रंगीबिरंगी दिवे आणि लाइटिंग, खूप प्रकारचे चविष्ट पदार्थ आणि मिठाया आणि भरपूर फटाके. खरंच दिवाळी म्हणजे जादूचे दिवस. गट्टू चिंकी सुद्धा दिवाळीची वाट पाहत होते. दिवाळी सुरू होण्यास अजून 5 दिवस बाकी होते. तरीही दोघे रोज कॅलेंडर पाहून पाहून बिचाऱ्या कॅलेंडरला सुद्धा त्रास देत होते. गट्टू चिंकी, रोज रोज पाहिलं म्हणून दिवाळी आज येणार नाही, अजून 5 दिवसांनी येईल. आपला आवडता दिवस आपल्याला पाहिजे त्याच दिवशी आला असता तर किती बरं झालं असतं ना. बास करा, स्वप्नांच्या जगातून बाहेर या. आज आपण सर्वजण मिळून पूर्ण घराची साफसफाई करू. मग दिवाळीचे खूप सारे पदार्थ बनवायचे आहेत, शॉपिंग करायची आहे, खूप कामं बाकी आहेत आणि ही सगळी कामं आपल्याला मिळून करायची आहेत. डोंट वरी मम्मी, आम्ही रेडी आहोत. मग काय, त्या दिवशी मम्मी, पप्पा आणि गट्टू चिंकीने मिळून पूर्ण घराची सफाई केली आणि घर एकदम नवीन दिसू लागलं. घर एकदम नवीन दिसत आहे ना? हो, बघूनच मूड फ्रेश झाला. आपले सण आणि परंपरा किती महान आहेत. कोणत्याही सणाची सुरुवात मन प्रसन्न झाल्यावर होते. दिवाळीच्या दिवसात घराची साफसफाई करण्याची परंपरा देखील मन प्रसन्न करण्यासाठीच सुरू केली असेल. हो बेटा, आपल्या आजूबाजूचं वातावरण स्वच्छ आणि साफ असेल तर आपलं लक्ष लागतं. म्हणूनच दिवाळी असो किंवा नसो, आपलं घर, आपली शाळा आणि आपलं ऑफिस नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. मग एके दिवशी सगळेजण मार्केटमध्ये गेले आणि नवीन कपडे, भरपूर रेशन, गट्टू चिंकीचे आवडते फटाके, दिवाळीसाठी दिवे आणि सजावटीच्या वस्तू घेतल्या. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि पप्पांनी मिळून पूर्ण घराची सजावट केली. आकाशकंदील आणि लाइटिंग लावून घर रंगीबेरंगी रंगांनी सजवले. मग गट्टू चिंकी आणि पप्पांनी मम्मीला दिवाळीचे पदार्थ जसं की लाडू, फरसाण आणि भरपूर मिठाया बनवण्यामध्ये मदत केली. मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा, दिवाळीचे पदार्थ बनवणे फक्त बायकांचं काम नाही, पुरुषांनी देखील त्यांना मदत केली पाहिजे. कारण हा सण आपल्या सर्वांचा आहे, म्हणून काम पण आपण सर्वांनी केलं पाहिजे ना. आणि मग तो दिवस आला ज्याची गट्टू चिंकी आणि सोसायटीमधील सर्व मुले आतुरतेने वाट पाहत होती. लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस. गट्टू चिंकीने सकाळी लवकर उठून उटणं लावून आंघोळ केली आणि नवीन कपडे घालून तयार झाले. मम्मी आणि चिंकीने मिळून रांगोळी काढली आणि गट्टू पप्पांसोबत घराच्या सर्व दरवाजांना आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावू लागला. मग मम्मीने सगळ्यांना फराळ दिला. दिवाळीच्या सणानिमित्त पप्पांचे काही मित्र, कलिग्स आणि सोसायटीमधले अनेक लोक आणि मुलं आली होती. नंतर संध्याकाळ झाली आणि मम्मी पूजेची तयारी करू लागली. लक्ष्मी मातेची स्थापना केली गेली. लक्ष्मी मातेची मूर्ती खूप सुंदर आणि आकर्षक होती. रात्र झाली आणि लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त सुरू झाला. सगळ्यांनी मिळून लक्ष्मी मातेची विधीपूर्वक पूजा केली. पप्पांनी काही पैसे आणि मम्मीने सोन्या चांदीचे दागिने आणि भांडी लक्ष्मी मातेच्या पायाशी अर्पण केली आणि सगळ्यांनी मिळून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेतला. माता लक्ष्मी धनाची देवी आहे, सुख संपत्ती आणि ऐश्वर्याची जननी आहे. जीवनात धन तेवढेच महत्वाचे आहे जेवढे महत्वाचे ज्ञान आहे. आपण श्रम करून जे पैसे म्हणजे धन कमावतो त्याबद्दल आपल्या मनात आदर आणि निष्ठा असली पाहिजे. कारण धन केवळ आपल्या रोजच्या गरजाच पूर्ण करत नाही, तर संकटाच्या वेळेस सर्वात जास्त मदत देखील करते. म्हणूनच कोणत्याही प्रकारचे धन असले तरीही ते विचार करूनच वापरले पाहिजे. लक्ष्मी पूजन करणे म्हणजे धनाच्या प्रती कृतज्ञता दाखवणे आणि त्याचा योग्य उपयोग करण्याचे वचन घेणे. सर्व काही झाले आणि गट्टू चिंकीला मात्र तो आवाज आला नाही जो ऐकण्यासाठी ते खूप आतुर होते. तो म्हणजे फटाक्यांचा आवाज. आकाश प्रकाशाने लखलखून उठले होते. फटाक्यांच्या आवाजाने सगळे वातावरण भरले होते. गट्टू चिंकी सुद्धा आपापले फटाके घेऊन खाली आले आणि सोसायटीच्या मुलांसोबत फटाके वाजवू लागले. कमी आवाजाचे लहान बॉम्ब, फुलबाजा, भुईचक्र असे अनेक फटाके त्यांच्याकडे होते आणि ते मजा करत होते. तेवढ्यात
हरीने एक भुईचक्र काढले आणि म्हणाला, अरे यार, माझ्याकडे हे मोठे चक्र आहे. जमिनीवर मजा येणार नाही. मी एक काम करतो, समोर जी गाडी उभी आहे ना त्याच्या छतावर उभा राहून हे पेटवतो. चक्र फिरेल तेव्हा बघायला मजा येईल. याचा व्हिडिओ बनवा. मग माचीस आणि चक्र घेऊन हरी गाडीकडे जायला निघाला. तेवढ्यात गट्टूने त्याला थांबवले. थांब हरी. काय झालं गट्टू? हरी, आज लक्ष्मी पूजन आहे. ती कार म्हणजे आपल्या सोसायटी मधल्या कोणाच्या तरी घरामधली लक्ष्मी आहे. जर आपण त्याच्यावर फटाका पेटवला तर हा लक्ष्मीचा अपमान होईल. तसेच यामध्ये धोका देखील आहे. गाडीमध्ये डिझेल पेट्रोल सारखे ज्वलनशील इंधन असते. चुकून जरी गाडीला आग लागली तर दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी न्यूज येते, इथे इतके नुकसान झाले, तिथे असे नुकसान झाले. नाही हरी, दिवाळी लक्ष्मीचा सण आहे, प्रकाशाचा सण आहे. आपण आपला सण विचारपूर्वक साजरा केला पाहिजे. चुकूनही आपल्या आणि दुसऱ्यांच्या जीवनात अंधकार नाही केला पाहिजे. अरे गट्टू, बरं झालं तू मला थांबवलंस, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. चल, आपण उरलेले फटाके आधी उडवू. या चक्राचं काय करायचं ते नंतर पाहूया. मग काय, हरी कार सोडून पुन्हा मुलांकडे वळला आणि पुन्हा सगळी मुले फटाके वाजवून एन्जॉय करू लागली.